शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तुम्हाला औरंगजेबाची कबर हटवायची भीती वाटते का? टी राजा सिंग यांचं आव्हान. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करून तिथे शौचालय बांधावं अशी हिंदूंची भावना. टी राजा यांचं वक्तव्य. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. देशद्रोही हल्ला करण्यास आल्यास प्रत्येक घरात 5 बंदुका असल्या पाहिजेत. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये वक्तव्य. बोंदूखरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगताच हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब. दुसरीकडे खरातची फरार पत्नीचाही पोलिसांकडून शोध सुरू. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी BSR कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा. जय पवार यांची मागणी. विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांच्याच मनात शंका. जय पवारांचं वक्तव्य. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. पाठिंब्याच्या मागणीसाठी उद्धव ठाकरेंनाही फोन. सुनेत्रा पवार यांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्वपक्षीयांना आवाहन. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल. फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर काँग्रेस ठाम. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पुनरुच्चार. आज दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार. निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार. विरोधकांना लढायचं असल्यास त्यांनी लढावं. जय पवार यांची प्रतिक्रिया. विलिनीकरणासंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. जय पवार यांची माहिती. पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी संजय राऊतांची घेतली भेट. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट. सामना कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी मवियातील सर्व पक्षांनी मदत केल्याचाही उल्लेख. आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांचा एकत्रित फोटो समोर. कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजर असतानाचा फोटो. कंबोज कुटुंबातील कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं झाली होती टीका. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता. रिक्त असलेल्या 4 सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध. राष्ट्रवादीतून फुटलेल्या ऋतुजा शिंदे, लता कर्णेंसह भाजपच्या दोघांची सभापतीपदी वर्णी. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. मध्य रेल्वेवर ठाणे ते डोंबिवली दरम्यान सकाळी 10 पर्यंत मेगा ब्लॉक. 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचं काम. काही लोकल रद्द, काही लोकल फेऱ्या विलंबानं. नाशिक शहरात आज आणि उद्या दिवसभर पाणी संकट. विविध जलकुंभ आणि जलवाहिन्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा ठप्प राहणार. प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.